नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपलाच अनिल पिसे, ॲग्रोनॉमिस्ट कॅनबायोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे. आज आपण डोणगाव शिरपुरा या गावामध्ये आलोय, तालुका केज. केज, जिल्हा बीड. तर आज आपण राजमा या पिकावरती पाहणी करण्यासाठी आलो होतो. तर राजमा पिकावर पाहणी करण्यासाठी आला असताना आपण या राजमा पिकावरती काकाश्रींना ताबा आणि व्हायटरमोन यांचा डेमो दिला होता. तर त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊया की त्यांना त्यांची रिझल्ट कशी वाटली. नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव सांगा. संभाजी बापूराव तांबडी, डोणगाव, तालुका केज, जिल्हा बीड. तर ते आता- काका आपण हे जे ताबा आणि व्हायटरमोन सोडलं होतं, फवारणीसाठी दिलं होतं तुम्हाला, हो. तर त्याचा काय तुम्हाला फरक वाटला पिकामध्ये? म्हणजे एक आम्हाला काय त्याचं म्हणजे अगोदर तर तुम्ही हे न्या ते न्या म्हणला तरी काय आम्हाला त्याच्यावर म्हणजे काही भरवसा नव्हता. हम्म, काही बी आता तुमच्या कंपन्या काहीतरी खपवायलेत पण आम्हाला तुमची त्याची काही बरोबर. भीती वाटते, त्याच्यामुळे आम्ही काही औषधाला सहजासहजी नाकारतो. हो. आता हे दिसतंय ते समोरच आहे की रानामध्ये काय ती हे तिथून इकडे फवारलंय, वेगळाच फरक आहे हो. आणि इकडे वेगळा फरक आहे. हम्म. त्याच्यामुळे अनुभव आता म्हणजे आम्हाला कसं काही नाही तर बऱ्याच कंपन्या केल्या कंपनीचं औषध विकण्यामुळे काही कुठलं हे सांगतात, काही खोटं बोलतात, काही बरेचसे काही फसवाफसवी झाली. बरोबर. आता काय आम्हाला वाटलं नाही बस रिजेक्ट बरा आहे. हम्म. म्हणजे आता आता याच्यामध्ये- आता शेंगा माल लागल्यानंतर त्याच्या पक आणि काय ते पुन्हा पिकं. पुढल्या वर्षी फवारायचं का नाही ते आम्ही ठरवू. बरोबर. आता याच्यामध्ये पिकामध्ये समजा आता तिकडे आपण फवारलेलं नाही आणि इकडे बाकीच्या नाही, क्षेत्रात फवारलेलं मग फरक आहे. इकडे तुम्हाला फरक कशामध्ये जाणवतो नेमका फुलामध्ये? नाही त्याच्यात गारपणा काही आता इकडे पिवळा काही भाग आहे काही म्हणजे पानं पिवळी तिकडली पानं एकसाथ पिवळं नाही आता हे काय दिसतंय समोरच आहे. आणि वाढ पण चांगली आहे. वाढ चांगली आहे. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की ताबा आणि व्हायटरमोन हे प्रोडक्ट नाही या औषध आता त्या आमच्या अनुभवात आल्यामुळे आम्ही लोकांना हे सांगू ना दुसरं सांगणं आम्ही दुसऱ्या परत फवारायचं पहिले तर फवारणी असं टाळतो आम्ही. कसं आहे हे तो कंपन्याचा माल खपल्यामुळे काही बी तुमचं ह्यानं येतं त्यानं येतं सांगतात हे आम्हाला त्याचा भरोसा वाटत नाही. आता तुम्ही आता म्हणजे उत्पादन वापरलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती विश्वास बसला आता. हो ना हो ना बरोबर. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांना मी असं निवेदन करेल की राजमा पिकामध्ये असू द्या किंवा कुठल्याही पिकामध्ये जर तुम्हाला फुलकळीची सेटिंग करायची असेल किंवा वाढ होत नसेल झाडाची किंवा पिवळेपणा असेल तर त्यासाठी ताबा आणि व्हायटरमोन कॅनबायोसिस कंपनीचे एकदा नक्कीच वापरून बघा. धन्यवाद.